गुड मॉर्निंग फ्रेंड्स. संडे मॉर्निंग. मी तुमचा नीरज आणि तुम्ही पाहतात नीरज ऑन व्हील्स. एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे वाजलेले आहेत 5:48 म्हणजे 5:45, जवळपास 6 वाजता. तर आताच आपण अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले टाकलेलं आहे आपल्या गाडीमध्ये इन्स्टॉल, म्हणजे काही टेन्शन नाही, फोन काढायची गरज नाही. सो आजची राईड ही खूप छान ॲडव्हेंचर होणार अशी मी आशा करतो. आणि आपण चाललो आहे आज कुंभे वॉटरफॉलला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर चला, आपण आता आपल्या होमटाऊनला आहे पिंपरी चिंचवड, आणि इथनं आपण असं निघणार आता इथनं. सो पोल स्टार्ट झालेली आहे ऑलरेडी. एकदम हळूहळू 892 किलोमीटर झालेली आहे आणि ऑलमोस्ट 120 किलोमीटर इथनं डिस्टन्स दाखवत आहे. 120 किलोमीटर असेलच 100%, जास्त पण असू शकते, 5-10 किलोमीटर. तर चला आता निघूया. अंधार आहे सध्या, 6:30पर्यंत उजेड येईल, अर्धा-पाऊण तासात. तोपर्यंत आपण मीटअप पॉईंटला पोचतो. मीटअप पॉईंट हे जवळीच्या पुढे आहे. मित्रपरिवार निघालेले आहेत घरून. राजचा पण फोन आलेला, राज पण आलेला आहे. तर चला भेटूया आता मीटअप पॉईंटला डायरेक्ट. तर राज जनगम याला फॉलो करा, लाईक करा, आणि सबस्क्राईब करा, आणि सोबत नीरज ऑन व्हील्सला पण करा. लय मेहनती पोरगा आहे, बहुत मेहनत करता है. जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर आम्ही पोचलेलो आहोत दिलखुश वडापाव, आणि इथे खूप सारे ॲडव्हेंचर लवर्स आहेत. इथं गाड्या वगैरे भरपूर लागलेल्या आहेत. सो हे बघू शकता तुम्ही. चाललेलं खूपच. आणि सोहम, मला डाऊट होता, म्हटली आपली बाईक इकडे, म्हटलं तर मला आयडिया नाही, म्हटलं ऋतू पण आलेला आहे, वेदांग पण आलेला आहे, आणि खूप सारे लोक आलेले आहेत. आणि बघू बाकीचे अजून जवळपास 10 ते 11 लोक आहोत आम्ही. तर चला आता थोडं काहीतरी खाऊ आणि मग या दिशेने निघू सरळ. चलो. बघू शकता तुम्ही की हा तामिनी रोड आहे, आणि या रोडला आपण चाललो आहे ग्रुपनी. ऑलमोस्ट 10 लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये. आणि तुम्हाला ही गाडी बघून असं वाटत असेल ना की ही दुसरी गाडी आहे, बरोबर. ही आहे सुमन शिंदेची गाडी, आणि त्याला आपली गाडी चालवायची होती, फील घ्यायचा होता त्या गाडीचा. सो त्यांनी हिमालयन घेतली आहे आपली, आणि त्याची मिटिओर 350 मी चालवतो आहे. तर पाऊस सुरू झालेला आहे, आणि तामिनीकडे खूप सारे रायडर्स निघालेले आहेत पुढं. सो आता बघूया आपण तिथे तामिनीमधलं पण काही भाग कवर करू, आणि पुढे कुंभे वॉटरफॉल पण आहे. आपल्याला निजामपूर मार्गे जायचं आहे, निजामपूरवरनं लेफ्ट नेहमीचा जो मार्ग आहे तोच. तर चला, आता पाऊस पण सुरू झालेला आहे आणि मजा आहे. आणि हा आपला प्रथमेश देवीकर, क्या बात है, ये अलग ही लेवल का बनता है. पॅशन ऑन व्हील्स, जसं नीरज ऑन व्हील्सला सबस्क्राईब करता ना, तसं या पॅशन ऑन व्हील्सला पण करा. छान कंटेंट राहते याचे. खूप फिरून आलेला आहे ऑलरेडी हा. K2K वगैरे भरपूर काही केलेलं आहे त्याने. तर अशा प्रकारे आपण आता पुढील वाटचाल करतो आहे. तर चला भेटूया आता अजून पुढे काय काय होतं, काय काय नाही, ते सर्व दाखवतो तुम्हाला. चला एन्जॉय करा. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, वर पहाड, धुकं, आणि हा रस्ता, छान दाट झाडी, आणि राईट साईडला मुळशी लेक. आणि आपण आपल्या गाडीवर रिटर्न आलेलो आहोत. रस्ता सुरू झालेला आहे. हा आधी मध्ये बंद करून ठेवलेला होता काही दिवस रस्ता खचल्यामुळे. सो हे बघा, वर बघा, हा हा हा
की असं पहाड बघून एकदम मन शांत होतं. छान असं एखादं संगीत सुरू करायचं, म्हणजे संगीत म्हणजे गाणेच आपले सॉंग सुरू केले आणि जस्ट असं व्ह्यू एन्जॉय करत पुढं निघायचं. मस्त. तर हा प्रथमेश आपल्या समोर आलेला आहे. येस. आणि बघू शकता त्यांनी नंबर कशा प्रकारे लपवलेला आहे. MH14 त्यांनी MH11 केलेला आहे. समझ रहे हो. हे बघा, हे राईट साईडला बघू शकता तुम्ही लेक. खूपच सुंदर आहे, एकदम अप्रतिम दृश्य. खूपच भारी दिसतं, एकदम छान असं. इथे नेटवर्कचा इश्यू आहे, नेटवर्क नाही मिळत इथे. सो हे बघा, धुकं मस्तपैकी. आम्ही तर आपण आलेलो आहोत आता तामिनी घाटच्या एंड पॉईंटला. आणि तिथे हा मस्ती करतोय राज जंगम. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण गाडी पार्क केलेली आहे. इथं सर्व 10 लोकांनी 10 गाड्या असं पार्क केलेल्या आहेत. आणि मस्त आता इथे आम्ही पावसाचा आनंद घेतो आहे. पाऊस सुरू झालेला आहे आणि ब्रेक घेतलेला आहे. आणि मस्त छान असं धबधबा आणि गाड्या आणि पाऊस जोरात सुरू झालं आहे. आणि आपली हिमालयन तिथे उभी आहे. आता थोडंसं फोटोज वगैरे घेऊ. इथे छान स्वीटकॉर्न वगैरे विकले जातात. तर ज्यांना एन्जॉय करायचं आहे स्वीटकॉर्नसोबत ते एन्जॉय करू शकता इथे या दादांकडे. तर चला आता मस्त इथं फोटोज वगैरे घेऊया आणि मग आपल्या कुंभेच्या दिशेने निघूया. हा रस्ता बघा मित्रांनो, किती मस्त आहे. दोन्ही साईडनी पहाड आणि मधून रस्ता. व्हॅली टाईप आहे. गोल्ड व्हॅली कोकण. कोकण जर म्हटलं तर याचा अर्थ आपण हे समजू का की कोकणमध्ये आलो आपण. कोकणचा भाग सुरू झालेला आहे. आय थिंक तामिनी संपल्यानंतर आय थिंक कोकण स्टार्ट होतं. रायगड जिल्हा मे बी, मला पण माहिती नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की वेळ काढून हे सर्व करावं लागतं. महाग कॅमेरेज घेऊन हे भरपूर काही करावं लागतं. मेहनत आहे यामध्ये पण. तर प्लीज थोडं करून द्या सबस्क्राईब. नाही बघा मस्त. हां आणि हा राज जंगम ब्लॉग्स. येस तो
झाला आहे उभा. हे वर बघू शकता तुम्ही वॉटरफॉल, खूप सुंदर असा वॉटरफॉल. खूप सारे अनलिमिटेड वॉटरफॉल्स आहेत या रोडला. आणि आपण आता सरळ MIDCकडे चाललो आहे. MIDCमधनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे निजामपूरसाठी आणि निजामपूरवरनं लेफ्ट घ्यायचं आहे कुंभेसाठी. तर असं लेफ्ट घेत जायचं आहे आपल्याला. चला छान एन्जॉय करूया हिरवळ निसर्ग. इथे पण बघू शकता तुम्ही, हे बघा वर वॉटरफॉल. हा इथे येतोय वॉटरफॉल, मस्त वॉटरफॉल आहे हा. मागे मी थांबलेलो इथे, तर तुम्ही बघू शकता. हे बघा या साईडला इथनं असं वॉटरफॉल आहे. तर सर्व फोटो वगैरे काढायला थांबलेले आहेत आणि सर्व पुढे चाललेले आहेत. तर आपण पण जाणार. चला या साईडला दऱ्या खोऱ्या आहेत. मस्त असा लाईनअप, 10 लोकांचं, 10 गाड्या. हे तुम्ही बघू शकता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 गाड्या पुढे आहेत आपल्या आणि आपण 10वर टेल करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या गाडीचे 1000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. ब्लिंक करत आहे पण 1000 किलोमीटर झालेले आहेत आपल्या गाडीचे, पहिले 1000 किलोमीटर. तर त्यासाठी मी थोडं स्लो घेतली आणि आता फोटो पण घेणार. घेतला 1000 किलोमीटर कंप्लीटेड कुंभे वॉटरफॉलला जाताना. सो चला आता डायरेक्ट वॉटरफॉलकडे भेटूया. सगळे पुढं गेले आहेत आणि मजा करूया. ठीक आहे, चला. तर आता कुंभे राहिलेला आहे फक्त 5 ते 6 किलोमीटर. 5 किलोमीटर आणि 13 मिनटं तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. झिगझॅग मॉडेल आहे आणि पूर्ण असं वर बघू शकता तुम्ही. ते बघा पहाड आणि मस्त आपले रायडर्स लाईनशीर चाललेले आहेत. सिंगल लेन फॉलो करतायत. याला शिस्त असे म्हणतात. जर खाली रस्ता मिळाला तर आपण काही पण करू शकतो नॉर्मली, पण असे एकदम लाईननी जाणारे रायडर्सच असतात. ये राइडर की निशानी है, अच्छे राइडर की. तर हे बघा इथे कुंभे 7 किलोमीटर लिहिलेलं आहे आणि आपला पॉईंट जो आहे तो 4.5 किलोमीटर उरलेला आहे. 12 मिनटं. चला भेटूया आता डायरेक्ट पॉईंटला. तर इथे बॅरिगेट्स लागलेले आहेत बघा. आणि या इकडे जायसाठी कुंभेला आपल्याला 30 रुपयाची पर पर्सन पावती द्यावं लागतं. म्हणजे आम्ही 10 लोक आहोत तर आम्हाला 300 रुपये लागतील आता पर पर्सनच्या हिशोबाने. तर 300 रुपये देऊन आम्ही आता बाईक घेऊन स्लीप घेऊन निघणार. चला ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण कुंभे वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे हा टनल आलेला आहे आपला फेवरेटवाला. तुम्ही बघू शकता इथं लाईट्स आपण ऑन करूया. इथं लाईट्स ऑन केल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. हे बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान असा. हा 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 वा 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 वा. आपला मॅट डॉग ऑन करू. असा अख्खा चिखलानी माखलेला आहे म्हणून. तर हे बघा
मस्त असा राज जनगम. आणि आपण आता पोहोचलेलो आहोत वॉटरफॉलच्या वरच्या भागाला. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असं दृश्य दिसणार आता तुम्हाला. हे बघा. हा 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 वा वा. इथे थांबा, इथे थांबा, इथे थांबा सर्व. छान असं दृश्य या साईडला पण आपण बघू शकतो आणि त्या साईडला पण आहे. सो आपण आधी बघू आता काय करायचं आहे, काय ठरवणार. हा तो बोगदा आहे जिथनं आपण आलो. आणि चला आधी इथे बघूया आपण. हे कुंभे जाहीर सूचना लिहिलेली आहे इथे. चला बघू. इथं पण बघू शकता. इथं पूर्ण आतापर्यंत धुकं होतं. या साईडला इथं पहाड आहे आणि तिथं वर पण बघा तुम्ही काही लोक उभे आहेत. तो व्ह्यू पॉईंट आहे. आणि इकडं पण. तर इकडे खाली खूप मोठी खाई आहे आणि या साईडला इथे वॉटरफॉल आहे खाली. तो मला मला पण दिसत नाही आहे बरोबर, तरी पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो थोडं. हे बघा इथे खाली जे व्हाईट कलरचं आहे ना तो वॉटरफॉल आहे खाली. तर अशा प्रकारे काही वातावरण आहे इथलं. आणि ड्रोन शॉट घ्यायचा विचार केलेला, पण प्रॉब्लेम असा येतो आहे की पाऊस येतो आहे. पाऊस संपला की धुकं येतो आहे, धुकं गेलं की पाऊस येतो आहे, असा प्रॉब्लेम येतो आहे. आणि ड्रोन उडवणं इथं थोडंसं रिस्की राहू शकते. सो म्हणून तर बघू आता. तर आपला ड्रोन राज उडवतोय आज. तर चला आपण काय बोललो सबसे अच्छा उडत आहे. आता व्ह्यू बघा इकडे पुढे. इधर लेके दो. तर मित्रांनो आता आपण इथनं निघतो आहे या पॉईंटवरनं. आणि इथले जर ड्रोन शॉट आवडले असतील तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब तर करायला बिलकुल विसरू नका. तर आता इथनं आपण निघतो आहे. इथे थोडंसं रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं प्रॉब्लेम आहे. तर बघू आता काय काय होतं, कसं होतं. हे बघा ड्रोन शॉट्स काढायला खूप वेळ लागला इथे, कारण की इथे जरा स्लिपरी विंड ब्लास्ट वगैरे भरपूर आहे ना, त्यामुळे. चला तर इथे फोटोशूट चाललेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा मुलगा, याला तुम्ही ओळखत असाल, हा आहे टेक मराठी मुलगा, मराठी टेक मुलगा. फॉलो करा आणि माझ्या याच्यात पण कमेंट करा आणि त्याला पण फॉलो करून कमेंट करा त्याला. सो हे बघा हा चेहरा बघा, हा येस 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 हा खूप महत्त्वाच्या म्हणजे अँड्रॉईड आणि ॲपलबद्दल खूप काही सांगत असतो नेहमी. ॲमेझॉन हा भरपूर काही करत असतो. येस 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 तर बघतील लोक आता.
कैसा लगा मेरा मजाक? ऑलरेडी बघतायत, अजून बघतील. आणि हे बघू शकता तुम्ही आमचे गव्हर्मेंट सर्वंट पुण्याचे एक म्हणजे काय चांगलं व्यक्तिमत्व. बघू शकता तुम्ही किती इंस्टा 360 सोबत यांना लगाव आहे बघा. खूप लगाव. हां येस. हां तर ही आपली गाडी. तर चला आता निघूया आपण. तर मित्रांनो आता आपण चाललोय रिटर्न. कुंभे वॉटरफॉल बघितला, छान छान फोटोज घेतले, व्हिडिओ पण काढलेला. आता बघू थोडं कुंभे वॉटरच्या पुढे, वॉटरफॉल पुढे अजून एक पॉईंट होता, तिथे थांबलो होतो आम्ही. खूप पाऊस सुरू झालेला त्यामुळं आम्ही थांबलेलो. आता आम्हाला लंच करायला जायचं आहे आणि आम्ही आता टुवर्ड्स पुणे निजामपूरच्या पुढे कुठेतरी लंच करणार. चला मग आता भेटूया लंचच्या जागी. आपण निघतोय आता. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आता ऑर्चर्ड. ओके, ऑर्चर्ड रेस्टॉरंट. आणि ते जेवण करायला थांबलेले आहेत सर्व. सो आपण आता जेवण करायला थांबणार इथे. चला आता जेवण करायला. खूप भूक लागलेली आहे आणि मी थोडं गाडीकडे गेलो होतो कारण बॅटरी ड्रेन झालेली त्या कॅमेऱ्याची. तर मी आता बॅटरी लावली आणि आता चाललो तिकडं. आम्ही आतमधल्या हॉलमध्ये बसलेले आहेत लोक. आणि इथं बघू शकता यांचं जेवण पण सुरू झालेलं आहे ऑलरेडी. तर आता इथं माझी सीट आहे आणि छान आता बसून आता जेवण करणार आम्ही. दोन प्लेन रोटी आणि भाजी पनीरची आणि साधी भाजी. ठीक आहे चला. तर मित्रांनो ही होती आपली राईड. मी यासाठी असं बोललो की आता आमचं जेवण झालेलं आहे, आम्हाला सुस्ती आलेली आहे आणि त्यातल्या त्यात आता आम्हाला घरी जायची खूप घाई लागलेली आहे ऑलरेडी. सो इथनं ज्या रोडनी आम्ही आलेलो त्याच रोडनी आपण रिटर्न चाललेलो. सो हा कुंभे वॉटरफॉलचा जो व्लॉग आहे हा मी इथेच एंड करणार, कारण की रिटर्न जाताना पण सेम रूट आहे. तर बिना फालतू असा व्हिडिओ ताणण्यात अर्थ नाही आहे आणि ते सीन दाखवण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळं हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि आजचा ब्लॉग कुंभे वॉटरफॉलचा कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नीरज ऑन व्हील्स.